आज आपण जो शिक्षकांचा मोर्चा आयोजित केलेला आहे याच्या मागची आपली भूमिका स्पष्ट करा। याच्या मागची भूमिका अशी आहे सर की शासनाने होऊ घातलेल्या TAT परीक्षे संदर्भात, कारण तो जो जाचक नियम 8 घातलेली आहे ती फार चुकीची घातली असल्या कारणाने सर्व शिक्षकांना वेगळी धरण्याचा हा प्रकार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही TATला विरोध करण्यासाठी आज 5 डिसेंबरचा शाळा बंद आंदोलन आणि TAT ही परीक्षा रद्दच करावी यासाठी। तुमच्या जुन्या वस्ती शाळा शिक्षकांच्या संदर्भात सर आपल्याला काय भूमिका मांडायची? आमचा वस्ती शाळा शिक्षक जर पाहिला तर 2001 पासून वाडी वस्तीवर त्यांनी शाळा चालू केलेली आहे आणि 2001 पासून तर आज 2026 आलं तुमचं, तरी त्या वस्ती शाळांचा जो प्रश्न आहे त्यांना कायम 2014 मध्ये करण्यात आलं आणि तरी पण त्या शिक्षक आज काही रिटायर झाले ते त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, काही मेंढ्या घेतल्या, काहींनी ढोरं चारायला जात आहे, कोण काय करतंय तर कोण काय करतंय, तर त्यांचा आज जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे त्यांना आज पहिला पगार भेटायचा पहिल्या सुरुवातीपासून 1000 रुपये त्यांना पगार द्यायची आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी झाली त्यांना आता त्यांचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे मागील सेवा हा खूप महत्त्वाचा, मागील सेवा मिळाली म्हणजे त्यांना काहीतरी पुढं भविष्य राहील अशी माझी विनंती, त्यांना मागच्या सेवेचा त्यांचा प्रश्न मिटला पाहिजे। सर संच मान्यतेचा जो शिक्षकांचा जो प्रलंबित प्रश्न आहे या संदर्भात आपण काय सांगाल? संच मान्यता ही पूर्णपणे चुकीची करण्यात आलेली आहे। 2025ची जी संच मान्यतेचा जो GR आलेला आहे हा शिक्षकांवर अन्याय करणार आहे। याच्याने अनेक शिक्षक म्हणजे याच्यातून बाहेर जाऊ शकतात, जिल्ह्याबाहेर सुद्धा जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणून 2025चा जो GR आहे 2024चा GR हे रद्द झालं पाहिजे असं मला वाटतं। जुन्या पेन्शनचे आपण बऱ्याच दिवसापासून मागणी करत होतात सर, जुन्या पेन्शनबद्दल काय सांगाल? सर जुनी पेन्शन ही लागूच झाली पाहिजे। जे कोणी अल्प मानधनावर आजपर्यंत काम केलेलं आहे त्यांनी इतके वर्ष वाडी तांडे वस्त्यांवर काम केलं, मात्र त्यांचा जीवनमरणाचा जो प्रश्न आहे तर तो आहे पेन्शनचा। म्हातारपणी कुठला तरी आपल्याला आधार असावा, ते माध्यम फक्त जुनी पेन्शन या माध्यमातून आपल्याला तो मिळू शकतं, म्हणून शासनाने ह्या वेळेला सर्वांमध्ये या 5 डिसेंबरचा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, तरी शासनाने जुनी पेन्शन योजना ही लागू करावी ही माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे। सर आपल्या शिक्षकांमध्ये भरपूर प्रमाणात ऑनलाईनचे कामं चालू सध्या असतात, या ऑनलाईनच्या कामांच्या संदर्भात आपण काय सांगाल? ऑनलाईनच्या कामाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपल्याला असं वाटत होतं हे सोपं आहे, त्यांनी त्या शासनाने छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि आज मात्र अध्यापन बाजूलाच राहिलं आणि सामान्य शिक्षकाची सर्व शक्ती ही ऑनलाईन कामात जात आहे, तो ताणतणावाखाली काम करत आहे। तर आम्हाला शिकू द्या आणि TET सारखी जी अन्यायकारक परीक्षा आमच्यावर लादतात ती आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही एकजुटीची ताकद आम्ही या शासनाला दाखवत आहोत, याचा शासनाने अंदाज घ्यावा ही आमची विनंती आहे। सर अशैक्षणिक कामं लादली जात आहेत शिक्षकांवरती, याच्याने वर्ग अध्यापनावरती काय परिणाम होतोय? आपल्याकडे अशैक्षणिक काम भरपूर आहेत, जसं की मी स्वतः BLO आहे। आता BLOचं काम हे इतकं आहे की आम्हाला तेही काम करायचं आणि शाळेकडे बघायचं, मग आम्ही गुणवत्ता कशी देणार? आणि आपण सगळीकडे म्हणतो की पोरांना गुणवत्ता दिली पाहिजे, परंतु ऑनलाईनची कामं BLOची कामं किंवा अनेक अशी कामं आहेत की त्याच्यामुळे आमचा खूप वेळ जातो, त्यामुळे आम्ही गुणवत्ता देऊ शकत नाही। म्हणून मी शासनाला विनंती करतो BLO असेल किंवा इतर अशैक्षणिक कामं आहेत ती आमचे पूर्ण तुम्ही काढून घ्यावे। सर आपल्याकडे भरपूर शिक्षक संघटना तयार झालेल्या आहेत, यामुळे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अडचण निर्माण होतात का? बऱ्याचदा आपल्या जेवढ्या शिक्षक संघटना आहेत त्या प्रत्येक प्रश्नासाठी लढत असतात, परंतु प्रशासनाच्या बाजूने ह्या शिक्षक संघटनांना वेगळ्या पद्धतीनं दबावतंत्र आणून यांना विघटित करणं किंवा यांना फोडणं आणि त्यांचा कार्यभाग साधून घेणं असे प्रयत्न चालू असतात। खरं तर ह्या सर्व संघटना आपल्या सर्व शिक्षकांसाठी लढत असतात आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तिथं लढत असतात, परंतु सर्व शिक्षक संघटना इतक्या ताकदवान आहेत की त्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता एकजुटीने एकत्र येतात आणि आपले प्रश्न सोडवणारच, कुठेही त्या मागे पडणार नाही। सर आपल्या इतक्या शिक्षक संघटना असून आणि इतके आपण वेगवेगळ्या प्रकारचे शासनाला विरोध करूनही आजही आपले प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल? सर्व संघटनांनी एकत्र झालं पाहिजे, एक है तो सेफ है ही जो नारा दिला जातो सगळीकडे तो आपल्या बाबतीतही लागू होतो। सर्वांनी एकत्र आला, आजचा हा जो विशाल मोर्चा आहे हे याचंच प्रतीक आहे की आम्ही एक झालोय
आता शासनाने आमची TETची मागणी असो किंवा इतर कोणत्या शैक्षणिक कामाची, अरे आम्ही कामं तरी काय मागतो, आमचे कामं आम्हाला करू द्या असं सांगतोय आम्ही. आमचं स्वतःसाठी काहीच मागत नाही. जगाच्या पाठीवर 35 वर्ष सर्व्हिस झालेल्या लोकांना कोणतीच परीक्षा घेतली जात नाही. आपण ती अशी शोधून आणलेली याची परीक्षेसाठी शासनाने पुनर्याचिका टाकावी, पुनर्विचार करायला लावावा, या गोष्टींची आम्ही मागणी करतोय. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे दखल घ्यावी, नाही तर आज जर आमचे हजारोने लोक आहेत, हे लाखात व्हायला टाईम लागणार नाही. शासनाने आमची दखल घ्यावी. आमचा आक्रोश, या मोर्चाचं नावच आक्रोश मोर्चा आहे, यावर खरोखर शासनाने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. फक्त आम्हाला शिकू द्या. सर, आज आपण बघितलं इथे अनेक शिक्षक जमा झालेले आहेत. या सगळ्या शिक्षकांचे एका शिक्षकाने एक प्रश्न मांडला तरी असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत आणि सगळ्या शिक्षक संघटना सुद्धा त्याच्याशी लढत असून सुद्धा प्रश्न सुटत नाही. आणि याच्यासाठी मी सगळ्या शिक्षक संघटनांना सुद्धा सांगेल की कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे आपण विविध प्रश्नांची काही ठराविक प्रश्न घेऊन आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण 100% प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा हे शासनाला आपण सांगू शकतो आणि आपले प्रश्न सुटू शकतात. आणि याच्यासाठीच आज हा सगळा आक्रोश मोर्चा आयोजित करून आणि सर्व शिक्षक संघटनांची एकजूट आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि या एकजुटीतून आपल्याला काहीतरी चांगलं फलित आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण म्हटलं पाहिजे, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. कोण म्हणतो देत नाही,